संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या वारीमध्ये का सहभागी व्हावं आणि सहभाग होण्याचं काय कारण असतं नेमकं? खरं तर आता त्र्यंबकेश्वर वरनं निघालेली आषाढी वारी ही अहिल्यानगरच्या पुढे येऊन टेपलेली आहे. प्रवास मोठा झालेला आहे. खरं तर वारकऱ्यांचं ज्या ठिकाणी माऊलींच्या वारीचं मुक्काम असतं त्या ठिकाणची जेवणाची व्यवस्था कशी असते आणि वारकऱ्यांसाठी काय नेमकं नियोजन करण्यात येतं. मी आता दिंडी क्रमांक 1 आहे जी मानाची दिंडी म्हटली जाते त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था जी ती कशा पद्धतीने केली जाते. खरं तर या दिंडीमध्ये 650 ते 700 पर्यंत वारकरी जे ते सहभागी झालेले आहेत आणि या वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था जी ती या ठिकाणी केली जाते. खरं तर आचार्य आपल्या सोबत आहेत. माऊली काय सांगाल? खरं तर 700-800 लोकांचं जेवण दररोज करायचंय, काय नियोजन असतं? किती वाजेपासून तुम्हाला तयारी करावी लागते? मला पहाटे याच्यावाली 3:30 वाजेपासून दिवसा 2 वाजेपासून याच पावत यादीचं क्रमांक आधीच येईल राहतो फोनवर. बरोबर. एवढे वारकरी आहे त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी व्यवस्था होते का? हा, सगळ्यांसाठी सगळ्यांना बोर्ड शूट माल जागेवर बनवला जातो, रेडीमेड काय आणखी. बरोबर. आता शेवभाजी रात्री गुलाबजाम बनवले, सकाळी लापशी होती. एकूणच जे वारकऱ्यांचं नियोजन जे असतं ते अतिशय उत्तम पद्धतीने नियोजन असतं. या ठिकाणी आपण जर बघितलं आचार्यांकडनं जे ती या ठिकाणी व्यवस्था केली जाते, तर दुसरीकडे महिलांकडनं या ठिकाणी आपण बघितलं असेल की या ठिकाणी भाकरी असतील, चपात्या असतील त्या या ठिकाणी करण्याची व्यवस्था देखील करण्यात येते. आणि एकूणच जर आपण बघितलं या दिंडीकडे जर बघितलं तर पारंपरिक पद्धतीने ह्या सगळ्या दिंडीची व्यवस्था जी या ठिकाणी केली जाते आणि मानाची दिंडी म्हणून या दिंडीकडे बघितलं जातं. वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचबरोबर हा संतांचा मेळा म्हणून या वारीकडे बघितलं जातं. या वारीचे मानकरी जे ज्यांच्याकडनं हे नियोजन केलं जातं हे आपल्यासोबत लवेनकर महाराज आहेत. खर तर प्रवास मोठा झालेला आहे. वारी या ठिकाणी येऊन टपली. काय नियोजन असतं नेमकं? आपल्या वारीत मानाची वारी आपली दिंडी म्हटली जाते 1 नंबर क्रमांकाची. कशा पद्धतीने हे सगळं नियोजन आपण करत असतो? महाराष्ट्राची चालू आहे का? बोला बोला बोला. महाराष्ट्राची लोकसंस्कृती, लोकपरंपरा ज्या घराण्यानं जतन केली त्या घराण्याचे मूळ पुरुष, महान सत्पुरुष, थोर वारकरी संत शिवराम बाबा डावरे, कोणंबे, तालुका शिन्नर या ठिकाणी त्यांनी जन्म घेतला. वारीची परंपरा त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर ही शेकडो वर्षाची परंपरा आहे आणि या घराण्याने पालखीच्या मागे भजन करत ही परंपरा आतापर्यंत सांभाळलेली आहे. या परंपरेच्या 4 पिढ्या माझ्या डोळ्यांनी मी पाहिल्या. मी सुद्धा माझ्या आयुष्याची 62-63 वर्ष पंढरीची ही वारी करतोय. माझ्या वयाच्या 13व्या वर्षीच मी पंढरीला पायी वारी सुरू केली आणि हा जो आज विस्तार दिसतो या सोहळ्याचा, अक्षर पुसले म्हणजे अर्थ पुसत नाही. इथे जी परंपरा होती ती परंपरा यामध्ये काही सुधारणा व्हावी, विस्तार विकास व्हावा म्हणून आम्ही काही ध्येयवादी तरुण वारकरी होतो. ऐकायला मनस्थिती नव्हती लोकांची, म्हणून आम्ही गंगाराम बाबांचा आश्रय घेतला. त्याला साक्षीदार म्हणून तेव्हा 14-15 वर्षाचा असेल, बाबांची सेवा करायचा म्हणून. बाबांना कॉफी पिण्याचा फार छंद होता आणि छोटीशी रावटी, त्या रावटीत 5-25 लोक असत. बाबा तिथे थांबत. बहुजन समाजातले एक महान व्यक्ती असल्यामुळे त्यांना मोठा अभिमान होता समाजाचा की माझ्या बरोबर सर्व जाती जमातीच्या लोकांनी चालावं, माझ्या बरोबर त्यांनी भजन करावं म्हणून ही परंपरा त्यांनी सुरू केली, जतन केली.
अनेक वर्ष सांभाळली. त्याच्यानंतर त्यांचे सुपुत्र पंढरीनाथ बाबांनी बाबांच्या पश्चात ती परंपरा चालवली आणि पंढरीनाथ बाबानंतर त्यांचे सुपुत्र आमचे बाळकृष्ण महाराज ती परंपरा चालवत आहेत. आज त्यांचे सुपुत्र दीपक महाराजही ती परंपरा पुढे चालवती अशी आम्हाला खात्री आहे आणि ती चालणार आहे. पंढरीनाथ भाऊ फार मनाने दिलदार. त्यांनी कधी वारीमध्ये कोणी दक्षिणा दिली, काही दिलं असेल ते जवळ घेतलं आणि एकत्र साठवलं आणि त्याच्यातून आम्ही सर्वांनी त्यांना सूचना केली आणि त्यांनी सांगितलं की आता असं ठेवायचं आणि आपल्याला हे लोकांना याचा सहभाग करून घ्यायचा. म्हणून त्यांनी बाबांच्या नावानं ट्रस्ट स्थापन केला. पहिले अध्यक्ष त्याचे ते झाले. आम्ही काही नावं टाकली त्याच्यामध्ये आणि ते काम सुरू झालं. बाळकृष्ण महाराज भाऊंच्या जागेवर पुन्हा अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आज जी काही तिथे विश्वस्त म्हणून काम करतायत ते स्वतः निरपेक्ष आहेत, निष्काम बुद्धी न करतात. हे समाजाचं काम आहे, लोकांचं काम आहे, अशा पद्धतीने चालतात आणि त्यांच्या त्यागामुळेच पंढरपुरामध्ये एवढी मोठी भव्य दिव्य कोट्यावधी रुपयाची मालमत्ता या ट्रस्टची तयार झाली. ही ट्रस्टची इमारत असल्यामुळे ती व्यक्तिगत नाही, ही समाजाकरता उपयोगाला यावी. लोक इथे राहावेत. आता खरं सांगायला हरकत नाही, पूर्वी पंढरपुरामध्ये गेलं की बाबांना 1-2-3 रूम असं आपल्या छोट्या छोट्या खिडक्या दिल्या जायच्या निवृत्तीनाथ मठात आणि कृष्ण कमळ तिथे स्वच्छता करायची. तिथं घाण एकदम म्हणजे उकिरडाच होता, तो स्वच्छ करायचो आम्ही. तिथे सारवण करायचं, तिथे राहायचं. फार प्रतिकूल अवस्था आणि अशा प्रतिकूलतेमध्ये भाऊंनी पुढाकार घेतला, त्याग केला, जागा घेतली आणि आज इमारत बाळकृष्ण महाराजांच्या नेतृत्वाखाली परिपूर्ण झालेली आहे आणि अशी इमारत मोठी चालली. आज जो पालखी सोहळ्याचा विकास झाला, जेवढे दिंडीवाले आता मागची 60 लोक ही सर्वच्या सर्व या दिंडी चालत होती. सर्व लोक चिखलीकर, सिन्नरकर सर्वच आता ते नावं घेत बसत नाही आपल्याकडे. बरोबर. पण हे सर्व लोक या दिंडी चालायचे. पण आमची इच्छा होती की 100 दिंड्या व्हाव्यात. म्हणून आम्ही त्यांना सांगितले की आता तुम्ही स्वतंत्र चाला, आम्हालाही त्रास होतो तुमचा. एवढे लोक आम्ही एका दिंडी कसे चालवणार, म्हणून एका दिंडीच्या 60 दिंड्या झाल्या. ही सर्व दिंड्या ज्या मागच्या आहेत, मागच्या पुढच्या 2 आणि मागच्या 60 या सर्व दिंड्या ही कोनांबेकर दिंडीतून बाजूला झालेली ग्रुप आहे, लक्षात ठेवा. खर तर ऐतिहासिक म्हणून हा सोहळा जो चाललाय, ऐतिहासिक परंपरा लाभलेली एक हा जो सोहळा आज विस्तार पावला, याच्या मागे कोनांबेकर महाराजांचं योगदान आणि त्यांचं मोठेपण, त्यांनी समाजाकरता दिलेला प्रतिसाद, वारकरी महामंडळाच्या माध्यमातून या गोष्टी बाबांनी आम्हाला सांभाळल्या. आम्हाला त्यांनी सांभाळलं, नाहीतर आम्हाला काठीनं दगडानं मारायला लोक यायचे. तुम्ही सुधारणावादी लोक आहेत, तुमचं हे वेगळंच आहे, राजकारणच आहेत. पण आज जे झालंय त्यामुळे आज 50-60 हजार लोक संत निवृत्तीनाथ महाराजांच्या सोहळ्यात यायला लागले. मोठा विस्तार झालाय, सर्व ग्रुप होतात. पूर्वी फार परिस्थिती, आता या साकत मध्ये या सडक्यावर झोपायला लागायचं लोकांना, अशी परिस्थिती होती. आम्ही सडक्यावर झोपायचो, कारण पाऊस आल्यानंतर गाळ सर्व चिखल झालेला. तेव्हा हे सर्व या सोहळ्यामुळे झाले. तेव्हा मी आज या निमित्तानं जे काही चॅनल आहेत त्यांनी ही माहिती संकलित केली आहे. पण मी जी माहिती दिली आपल्याला ती 100% खरी आहेत, बरोबर आहेत, माझ्या अनुभवातली आहे. तेव्हा आज पालखी सोहळ्याचा विस्तार विकास कोनांबेकर दिंडी समाजामुळे झाला, हे तुम्हाला नाकारून चालणार नाही. अक्षर पुसले म्हणजे अर्थ पुसत नाही. म्हणून आज या निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यामध्ये सर्वात मोठं कार्य या निमित्तानं घडलं. त्यांच्यामुळे, बाबांच्या मुळेच हे ट्रस्ट झालं. पूर्वी ट्रस्ट नव्हतं, गंगाराम बाबांच्या आशीर्वादातून हे ट्रस्ट निर्माण झालं.
आणि म्हणून आज त्या ट्रस्टवर काम करण्याची वारकऱ्यांना संधी मिळाली, हा त्याचा अर्थ. धन्यवाद. बरोबर. खर तर खूप छान विश्लेषण जे ते या ठिकाणी केलेलं आहे. एक छोटस रोपटं लावण्यात येतं आणि तो रोपटाचं वटवृक्ष होत असतं. मोजकी संख्या घेऊन दिंडीची ती आषाढी वारीच्या निमित्तानं रूपांतर झालं आणि आज बघता बघता या ठिकाणी 50-60 दिंड्या ज्या आहेत त्या सहभागी होत आल्या. कसा हा प्रवास होता? गावची आदिवासी महिला आहे. इवलेशे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. या पालखी सोहळ्यामध्ये सुरुवातीला 3 बैलगाड्या चालायच्या आणि त्या 3 बैलगाड्या चालत असताना आमचे प्रेरणास्थान लवितकर बाबा यांच्या प्रेरणेतून या वैकुंठवासी गंगाधर महाराज डावरे दिंडी ही रथाच्या मागे 1 क्रमांकाला चालायची. पुढे बेलापूर महाराजाची दिंडी चालायची आणि पुजारी महाराजाची या पालखी सोहळ्याचे 3 मानकरी आणि या 3 मानकऱ्यांच्या 3 बैलगाड्या चालायच्या. त्यामध्ये लवितकर बाबांसारखे महात्मे आले आणि या पालखी सोहळ्याचा विस्तार केला. आज त्या या पालखी सोहळ्यामध्ये जवळजवळ 65 दिंड्या चालतात. महाराजांनी सांगितलं त्यातल्या 60 दिंड्या ह्या कोणांबेकर दिंडीतूनच बाहेर पडलेल्या दिंड्या आहेत आणि हा विस्तार झालेला आहे. हा नक्कीच या दिंडी सोहळ्याचा विस्तार या कोणांबेकर दिंडीतूनच झाला. महाराजांनी त्याची नमूदच केलं आहे आणि हा असाच वाढत राहणार आहे. आणि सद्गुरू निवृत्तनाथांच्या चरणी प्रार्थना एक आहे की माझ्या वडिलांची मिराशी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, ही आलेली सेवा अखंड आमच्याकडून चंद्रसूर्य आहे तोपर्यंत चालत राहू, ही सद्गुरू निवृत्तनाथांच्या चरणी प्रार्थना. खर तर या दिंडीकडे मानाची दिंडी म्हणून बघितलं जातं. हा जो जनसमुदाय आहे या ठिकाणी आलेला वारकऱ्यांचा एक संप्रदायाचा संतांचा महामेळा म्हणून या वारीकडे बघितलं जातं. खर तर वारी प्रवास होत असताना अनेक अडचणी जे ते वारकऱ्यांना येत असतात. नाशिक मधून दिंडी निघाली त्यावेळेस पावसाचं आगमन झालेलं होतं. अनेक ठिकाणी वारकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. आज जर बघितलं तर कडक उन्हामध्ये वारकरी हा पायी प्रवास करतोय. अनेक अडचणींचा सामना करत वारकरी जो आहे तो पंढरीच्या दिशेने घेतलाय. मात्र आजचं जे मुक्काम आहे ज्या ठिकाणी मुक्काम होत असतं त्या ठिकाणी मानाच्या दिंडीचं कसं नियोजन असतं ते आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघितलंय. कॅमेरामन तुषार डेपलेसह खुशाल पाटील, अहिल्यानगर.